नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे. एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर आज विषय घेऊन आलेलो आहे मित्रांनो, ते म्हणजे राजमा लागवड विषयी संपूर्ण माहिती. आणि या पिकाला घेवडा या नावानं बी ओळखला जातं मित्रांनो. तर ह्यामध्ये आपल्याला लागवड करते वेळेस कोणची माहिती असणं गरजेचं आहे, ती संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे सांगणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती ह्या व्हिडिओमधून भेटून जाईल. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा माहीत असणं आपल्याला गरजेचं ती गोष्ट म्हणजे जमीन. तर जमीन कोणत्या प्रकारची पाहिजे आपल्याला राजमा पिकाबद्दल. तर राजमा पीक हे मित्रांनो सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये येणारं पीक आहे. काळी जमीन असन, मुरमाड जमीन असन, चुनखडयुक्त जमीन असन किंवा कोणची जमीन जरी असली तरी त्या जमिनीमध्ये येणारं पीक आहे. पक्षी एक आहे की हलक्या भारी जमिनीमध्ये ॲव्हरेजचं कमी जास्त होऊ शकते. हे झालं जमिनीबद्दल मित्रांनो. त्यानंतर विषय येतो ते म्हणजे मशागत. आपल्याला मशागत कशी करायची किंवा पेरणी कशी करायची त्यानंतर. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आता सोयाबीन काढणं झाली शेतकरी मित्राची. आता ऑक्टोबर महिना चालू आहे. तर 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यानमध्ये आपल्याला लागवड करण्यासाठी चांगला टाईम आहे मित्रांनो. आणि त्या पिरियडमध्ये जर लागवड झाली घेवडा पिकाची तर चांगल्या प्रकारे ॲव्हरेज आपल्या घेवडा पिकाला येणार आहे मित्रांनो. तर आपली आता सोयाबीन झाल्याच्या नंतर, काढणं झाल्याच्या नंतर त्यामध्ये मित्रांनो आपल्याला एकतर मोगडा पाळी करू शकता, नंतर रोटर हे हाणून व्यवस्थित साफ आपली जमीन करून घ्यायची आहे. नंतर मशागत ह्या प्रकारे केली मित्रांनो, मोगडा पाळी करायची किंवा तिरी हाणायची आणि रोटर हाणून व्यवस्थित रान आपलं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पेरणी कशा पद्धतीनं करायची मित्रांनो. तर पेरणी करता वेळेस मित्रांनो आपल्याला घेवडा पिकाला आपल्याला पाणी भरपूर प्रमाणात द्यावं लागतं मित्रांनो. कंटिन्यू काळी जमीन असन, मुरमाड जमीन असन तर कंटिन्यू पाणी द्यावं लागतं. जास्त पाणी लागते मित्रांनो. पीक 2.5 ते 3 महिन्याचं पीक आहे, पण पाणी मात्र जास्त द्यावं लागतं मित्रांनो. सारखं पाणी लागतं ह्या पिकाला. तर ते पेरणी करता वेळेसच पाण्याचं नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे. तर आपल्याला मित्रांनो 2 पद्धतीनं पेरता येतो घेवडा. ते म्हणजे कशा पद्धतीनं मित्रांनो, एक पहिली पद्धत आहे मित्रांनो सरी वरंबा पद्धत. सरी काढायची 3 फुटावर आणि दोन्ही साईडनं सरीच्या लागवड करून घ्यायची, टोकन करून घ्यायची. किंवा आता ट्रॅक्टरलाच 4 फण आहेत मित्रांनो ट्रॅक्टरचे. ते 2 दांडं पाडतात आणि त्याच्या पाठीमागं लगेच पेरून घेतात. छोटे ट्रॅक्टर 28 HP ट्रॅक्टर आहेत, 28-30 HP ट्रॅक्टर. हे मित्रांनो आपल्याला ते करून देतात की तेच दांडं बी पाडून देतात सरी आणि त्याच्या पाठीमागं पेरून बी देतात. अशा पद्धतीनं मित्रांनो पहिली पद्धत आहे. दुसरी पद्धत आपल्याला एकतर ते जी गादी वाफे म्हणतात, 4 आकऱ्या पेरायच्या, नंतर एक वरम तयार करायचा मित्रांनो गादी वाफे. तर सारा पद्धत. तर ह्या सारा पद्धतीने एक पेरू शकता आणि सरी वरंबा पद्धतीने एक पेरू शकता. म्हणजे आपल्याला पाणी द्यायला कोणची अडचण येणार नाही. का की मित्रांनो हे 1 महिना झाल्याच्या नंतर हे पीक इतकं स्पीडनं वाढतं आणि आपल्याला आतमध्ये हिवाळ्याचे दिवस असते, दैवार पडलेलं असतं. त्याच्यामुळं आपल्याला पाणी द्यायचं खूप अडचण येते. त्याच्यामुळं पाणी द्यायचं नियोजन हे पेरता वेळेसच करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आता झालं मित्रांनो पेरायची आणि पाणी द्यायची हे 2 नियोजन. आता नंतर त्याचं पुढचं मित्रांनो आपल्याला व्हरायटी कोणची असावा घेवडा पेरता वेळेस आणि कोणत्या व्हरायटीला भाव चांगला राहील. तर मित्रांनो भावाचं सांगितलं तर भाव हे कोणालाही निश्चित करता येत नाही. घेवडा किंवा राजमा पीक हे. तर ह्या पिकाचा भावाचं जे रेट आहेत मित्रांनो बाजारपेठेमध्ये ह्याचे, तर हे रेट कोणालाही पक्के सांगता येणार नाहीत. आजच्या घडीला सांगता येत नाही की कोणच्याला जास्त रेट लागू शकतो किंवा कोणत्या व्हरायटीला कमी लागू शकतो. तर हे कोणाला सांगता येणार नाही. हे झालं रेटच्या बाबतीत मित्रांनो. आणि आता आपण व्हरायटी कोणची पेरली पाहिजे म्हणजे त्याला उतार ॲव्हरेज चांगलं लागन. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये 5 ते 6 व्हरायटी आहेत. तर त्याच्यामध्ये मित्रांनो पहिली आहे वरुण, दुसरी आहे वाघ्या,
तिसरी आहे मित्रांनो ब्राझील वाघ्या, चौथी आहे मित्रांनो डायमंड आणि पाचवी मित्रांनो कुन्नीलाल. तर आणखी एक दोन व्हरायटी आहेत, आपल्याला नाव काय माहीत नाहीत त्याचे, पण जे आत तिथून मागं व्हरायट्या लोकांनी पेरल्यात शेतकऱ्यांनी आपल्या, तर त्या व्हरायटी 4-5 मला माहिती आहेत. आणि त्यानंतर आणखी एक दोन व्हरायटी असत्या ते काय आपल्याला माहीत नाहीत मित्रांनो. तर ह्या 4-5 व्हरायट्यापैकी आपल्याला डायमंड पेरायचं आहे, वरून पेरायचं आहे, का ब्राझील वाघ्या, का देशी वाघ्या किंवा कुन्नीलाल. तर मित्रांनो सगळ्यात जास्त ॲव्हरेज राहतं मित्रांनो वरून. वरून जी जातं आहे मित्रांनो, ह्याला सगळ्यात जास्त ॲव्हरेज राहतं मित्रांनो. 10 क्विंटलच्या पुढंच एकरी ॲव्हरेज येतं आहे. त्या पाठीमागं मित्रांनो 2 नंबरला देशी वाघ्या मित्रांनो, देशी वाघ्या आणि ब्राझील वाघ्या हे 2 त्याच्या पाठीमागं राहतात मित्रांनो. त्यांना बी ॲव्हरेज वरूनच्या पाठीमागं त्या 2 व्हरायटीला चांगले ॲव्हरेज आहेत मित्रांनो, देशी वाघ्या आणि ब्राझील वाघ्या. आणि 3 नंबरला मित्रांनो येतं आहे डायमंड. डायमंडला मित्रांनो 7 क्विंटलच्या 10 क्विंटलच्या आतमध्ये डायमंड हे राहू शकतो मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो कुन्नीलाल आहे, तर कुन्नीलालला बी 7 ते 10 पर्यंत ॲव्हरेज राहू शकतं. तर मित्रांनो ह्या व्हरायटी आहेत मित्रांनो. आणि तुम्हाला पाठीमागच्या वर्षी कोणत्याला भाव रेट कोणत्याला चांगले होते हे सांगणार आहे मित्रांनो. सगळ्यात जास्त गेल्या वर्षी मित्रांनो आपल्या कुन्नीलाल ह्या लाल गडद लाल कुन्नीलाल ह्या नावाने ओळखलं जाणार राजमा, त्याला सगळ्यात जास्त रेट राहिला होता मित्रांनो. 10 ते 11 हजार रुपये राहिला होता रेट. त्याच्या पाठीमागं मित्रांनो ब्राझील वाघ्या ह्याला राहिला होता. आणि त्याच्या पाठीमागं देशी वाघ्या, नंतर डायमंड आणि त्याच्यानंतर वरून मित्रांनो. वरून हे 5-5.5 हजारांना घेत होते, डायमंड 6 हजारांना घेत होते मित्रांनो, 7-7.5-8 हजारांना देशी वाघ्या ब्राझील वाघ्या घेत होते, आणि 10 ते 11 हजारानं कुन्नीलाल घेत होते. मग तुम्ही ही सर्व माहिती मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली. आता तुम्ही निर्णय घेऊ शकता की तुम्हाला कोणची व्हरायटी निवडायची किंवा कोणची पेरायची, हे तुमच्यावर डिपेंड आहे मित्रांनो. तर ही होती माहिती मित्रांनो आजच्या व्हिडिओमधली. ही माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्हाला बी पुढचा व्हिडिओ बनवायला आणखी उत्साहित होऊन तुम्हाला चांगल्यात चांगली माहिती देऊ. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.